संगमनेर बसस्थानक येथे महायुतीकडून बांगलादेशी ध्वजाचे दहन, हिंदू तरुणाची जाळून हत्या केल्याच्या घटनेचा निषेध. बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक समाजातील एका 30 वर्षीय हिंदू तरुणावर हल्ला करून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली व त्याचा मृतदेह झाडाला बांधण्यात आला. या क्रूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेर बसस्थानक येथे गुरुवार दिनांक 25 रोजी महायुतीच्या वतीनं निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. तसेच संतप्त झालेल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बांगलादेशी ध्वजाचे दहन करत संताप व्यक्त केला. महायुतीच्या वतीनं बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बांगलादेशी रोहिंग्यांच्या कृत्याचा जाहीर शब्दामध्ये निषेध करण्यात आला. या घटनेने मानवतेला काळिमा फासल्याची घटना घडली असून ती अत्यंत निंदनीय आहे, अशा भावना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. या आंदोलनात शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, रमेश काळे, युवासेना जिल्हाप्रमुख सौरभ देशमुख, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, RPI शहराध्यक्ष कैलास कासार, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, सपना जाधव, संगीता पुंड, पूनम अनाप, दीपाली भावळ, भारत गवळी, अभिजित पुंड, प्रवीण करपे, राहुल बोहीर, शशांक नामन, अक्षय थोरात, रोहिदास खताळ, रोहिदास साबळे, केशव जाधव, सीताराम पानसरे, लाला दायमा, अक्षय वरपे, प्रवीण दिड्डी, श्याम नाईकवाडी, सागर भोईर, बंटी मंडलिक, राहुल जाधव, अजित जाधव, समीर ओझा, श्याम कोळपकर, अंबादास अनमल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान संगमनेर शहर आणि परिसरात अनेक बांगलादेशी रोहिंगे घुसलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून बोगस मतदार म्हणून त्यांची नोंदणी झाली आहे. तरी त्या रोहिंग्यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्वरित बंदोबस्त करत हक्कलपट्टी करावी, अन्यथा आम्ही महायुतीच्या स्टाईलने आंदोलन करू, त्यांची हक्कलपट्टी करू, असा इशारा शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे, भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले यांच्यासह महायुती पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुर्दाबाद मुर्दाबाद, बांग्लादेश मुर्दाबाद, मुर्दाबाद बांग्लादेश मुर्दाबाद. अरे जो हिंदू हित की बात करेगा वही देश में राज करेगा. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. संबंध हिंदुस्थानाच्या वतीनं आणि आपल्या भारताच्या वतीनं ही खऱ्या अर्थानं त्यांनी जी काही घटना केलेली आहे, हे जे काही घृणकृत्य केलेलं आहे ते निंदनीय आहे. आणि त्या निंदनीय कृत्याच्या विरोधात संगमनेरमध्ये या ठिकाणी सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी हे आंदोलन करत आहे. मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की जर त्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्याक म्हणून जर त्या ठिकाणी हिंदूंना जर जाळण्यात येतं, तर या ठिकाणी संगमनेर तालुक्यामध्ये असंख्य रोहिंगे बांगलादेशी या संगमनेर तालुक्यामध्ये वास्तव्याला आहे. त्या ठिकाणी यांचं मतदान या ठिकाणी आहे. आणि जे आजपर्यंत इकडं तिकडं सांगत होते का या ठिकाणी बोगस मतदार आहे, तर हे बोगस मतदार पहिले या ठिकाणी मी प्रशासनाला, तहसीलदार प्रांत असतील त्यांना विनंती करतो की हे बांगलादेशी रोहिंग्यांचं मतदान पहिले या संगमनेर तालुक्यातून काढून टाका. नाहीतर जी घटना या ठिकाणी बांगलादेशमध्ये त्या हिंदू समाजाच्या हिंदू समाजाच्या त्या तरुणावरती झालेली आहे, ती घटना या ठिकाणी संगमनेर तालुक्यात घडायला टाईम लागणार नाही. त्यामुळं लवकरात लवकर चेतावणी म्हणा, इशारा समजा किंवा धमकी समजा, या ठिकाणी विनंती करतो सरकारला आणि प्रशासनाला की ज्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या तरुणावरती हल्ला झाला, जर हे प्रकरण जर थांबलं नाही तर त्या ठिकाणी जसा हल्ला झाला तोच हल्ला या संगमनेर तालुक्यात भविष्यात होऊ शकतो, ही प्रशासनाला या ठिकाणी चेतावणी देतो. आज या ठिकाणी बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक आपला हिंदू समाज आहे, त्या हिंदू समाजातील एका 30 वर्षाच्या युवकावर अतिशय निर्गुण हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह झाडाला बांधून जाळण्यात आला. बांगलादेशमध्ये या दीपेंद्र दास नावाच्या एका हिंदू युवकाची हत्या करताना त्याला अतिशय निर्गुणपणे मारण्यात आलं. या ठिकाणी मॉब लिचिंग करून जमून त्या युवकाची हत्या करण्यात आली. हा भारतातील महाराष्ट्रातील हिंदू समाज या घटना कदापि सहन करणार नाही.
या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। आज या ठिकाणी महायुतीच्या वतीने या ठिकाणी संगमनेर शहरात सुद्धा आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी अनेक बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य आहे। त्या बांगलादेशी सरकारचा नागरिकांचा देखील या ठिकाणी प्रशासनाने ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे, नाहीतर या बांगलादेशींवर आम्ही या ठिकाणी महायुतीच्या शिवसेनेच्या स्टाईलनुसार या बांगलादेशींना हाकलवल्याशिवाय राहणार नाही। आणि या गोष्टीचा पुन्हा एकदा महायुतीच्या वतीने जाहीर निषेध करतो व थांबतो। जय हिंद, जय श्रीराम। बांगलादेशमध्ये दीपू चंद्रदास या हिंदू तरुणावर जो हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये मॉब लिंचिंगद्वारे जमावाने त्याच्यावर हल्ला करून त्याला त्या ठिकाणी ठार केलं, त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संगमनेर शहर आणि तालुका भाजपा शिवसेना महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी त्याची निंदा करण्यासाठी उपस्थित आहेत। सर्वप्रथम संपूर्ण महायुतीच्या वतीने या बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदू तरुणावरील या निर्गुण अशी जी हत्या त्याची झाली त्याचा सर्वप्रथम आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। मुळातच बांगलादेशमध्ये एक गैरसमजुतीतून त्या ठिकाणी हा प्रकार करण्यात आला आणि ज्या पद्धतीने मॉब लिंचिंग झाली तिथले जे अल्पसंख्याक हिंदू आहेत ते आज त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहेत। जमावाने हल्ला करणं, त्या ठिकाणी हिंदूंची देवळं पाडणं, हिंदूंची वेगवेगळी जी काही शक्तीस्थळं आहेत त्याची विटंबना करणं आणि अल्पसंख्याक असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबावामध्ये आज हिंदू त्या बांगलादेशमध्ये राहत आहेत। आज भारतासारख्या देशामध्ये रोहिंग्या बांगलादेशी मुसलमान हे जागोजागी आज पसरलेले आहेत आणि यांची वाळवीसारखे हे संपूर्ण देशाला पोखरून काढत आहेत। या निमित्ताने आमची मागणी आहे की संगमनेरमध्ये सुद्धा आज तुम्ही जर बघितलं, संगमनेर शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक असे बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान आपल्याला सापडतील। यांचा शोध हा प्रशासनाने घेतला पाहिजे। आमच्या भावना या तीव्र आहेत आणि अशा बांगलादेशी मुसलमानावर त्या ठिकाणी प्रशासनानं संगमनेर सारख्या ठिकाणी नाही तर संपूर्ण देशभरातून हकालपट्टी या लोकांची झाली पाहिजे आणि आमच्या हिंदूंच्या भावना या अत्यंत तीव्र आहेत आणि अशा पद्धतीच्या घटना जर का बांगलादेश सारख्या त्या ठिकाणी देशामध्ये जर होणार असतील आमच्या अल्पसंख्याक हिंदूवर, तर जर भारतामध्ये अशा पद्धतीच्या घटना जर चुकून घडल्या हिंदू समाजाकडून तर त्याच्यामध्ये हिंदू समाजाची भावना ही सरकारने समजून घेतली पाहिजे, प्रशासनाने समजून घेतली पाहिजे आणि कडकमध्ये कडक कारवाई ही संपूर्ण संगमनेरमध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ही बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांवर झाली पाहिजे। ही मागणी आम्ही आज या ठिकाणी करतो। पुन्हा एकदा जी घटना या बांगलादेशमध्ये झाली त्याचा तीव्र शब्दामध्ये आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो। धन्यवाद। जय श्रीराम। महासत्ता न्यूज संगमनेर।